मॉर्निंग ऑल ऑफ यू. माझे पूर्ण नाव उर्वशी शुद्धोधन सहारे आहे. मी इयत्ता 12वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझ्या शाळेचे नाव शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय कुलखेडा आहे. माझे पूर्ण नाव दत्त राकेश इयत्ता 3वी 12वी क्लासमध्ये आहे. माझे पूर्ण नाव ऋतिका कुमारी जांभूळकर. मी इयत्ता 12वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझे पूर्ण नाव उज्ज्वला केसन आहे. मी इयत्ता 12वी शिकणारी विद्यार्थिनी आहे. आमचा हा प्रोजेक्ट आहे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत म्हणजे सेल्फ इंडिपेंडेंट इंडिया. सेल्फ इंडिपेंडेंट इंडिया म्हणजे आत्मनिर्भर भारत. आत्मनिर्भर भारत ही संकल्पना नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात 12 मे 2020 रोजी ही योजना सुरू केली. भारत हा स्वतःच्या साधनसंपत्तीवर, स्वतःच्या कौशल्यावर आणि तंत्रज्ञानाच्या बळावर डिपेंड असलेला पाहिजे. म्हणजे त्यांना इतरत्र कोणत्याही देशाची गरज न पडता त्यांनी स्वतःचे उद्योगधंदे भारतातच करून भारतातच तो व्यवसाय चालू केला पाहिजे. वोकल फॉर लोकल. वोकल फॉर लोकलमध्ये सुतारकाम, विणकाम, मडके बनवणे हे सर्व इत्यादी गोष्टींचा वापर होतो. निर्मला सीतारामन हे भारतातील भारतीय तंत्रज्ञ हे आहे. ते भारताचं आपलं बजेट ते स्वतः बघतात. सेंद्रिय शेती नैसर्गिक आणि पारंपरिक बियांचा वापर करून ग्रीष्मऋतू शेती केली जाते. जसे की तुम्ही इथं बघू शकता, यामध्ये शेणखत, गोमूत्र, पीक अवशेष आणि इतर नैसर्गिक साधने वापर केली आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत महिलांना स्वतंत्र होण्याचा स्वावलंब मिळाला. जसे की त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. जसा आमचा हा प्रोजेक्ट आहे आत्मनिर्भर भारत. म्हणजे आत्मनिर्भर भारत स्वतःच्या बळावर काय करू शकतो, कुठपर्यंत तो जाऊ शकतो. म्हणजे एखादी गोष्ट साध्य नसेल पण ती साध्य होऊ शकते ही संकल्पना व्यक्त होते. बेटी बचाओ बेटी पढाओ ही या योजनेअंतर्गत महिलांना स्वातंत्र्य स्वावलंबी होण्याचा प्रयत्न केलेला आहे. वोकल फॉर लोकल, इंडिपेंडेंट इंडिया, बेटी बचाओ बेटी पढाओ भारत आणि स्वच्छता, आझादी का अमृत महोत्सव. आझादी का अमृत महोत्सव ह्या अंतर्गत मुलांमध्ये एक विविध प्रकारची एक चांगली त्यांना म्हणजे सवय लागलेली आहे.